एकदा अशा पद्धतीने मैसूर डोश्याची भाजी नक्की करून बघा, तुम्हाला आवडेल। नमस्कार, मी सुषमा धुमाळ, सातारी तडका माझ्या यूट्यूब, इन्स्टा आणि फेसबुक चॅनेलमध्ये स्वागत करत आहे। आज मी तुमच्यासाठी मैसूर डोश्याची भाजी घेऊन आलेली आहे। तर चला बघूया। आणि एकदम झटपट बनती आणि कोणी सुद्धा बनवू शकेल इतकी झटपट बनती ही भाजी। तर चला पटापट रेसिपीकडे वळूया। आज आपण इथं मैसूर डोश्याची भाजी बघणार आहोत। त्यासाठी बघा मी इथं कढईमध्ये जवळजवळ 3 पळी तेल टाकलेले। तेलाचा थोडासा वापर करा। बघा इथं 3 पळी तेल टाकले। तेल छान गरम होऊन द्यायचे आपल्याला। आता त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकणार आहे मी इथं। 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे। तर ते व्यवस्थित तेलामध्ये त्याचा कच्चापणा जात नाही तोपर्यंत आपल्याला त्याला परतून घ्यायचे। ते परतून झालं की आपल्याला बारीक कांदा ह्याच्यामध्ये टाकायचा आहे, बारीक चिरलेला। इथं मी मोठे 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि आपल्याला ते तेलावर टाकायचे आणि छान जोपर्यंत कांदा पचत नाही किंवा गोल्डन ब्राऊन होत नाही तोपर्यंत आपल्याला त्याला छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। बघा आपण डोसे खातोच, मग त्याची ही भाजी मी आज तुम्हाला दाखवते। झटपट बनती आणि एकदम जशी बाहेर लारीवर भेटती तशा पद्धतीची ही भाजी भेटती। बघू शकता इथं आपला कांदासुद्धा होत आलेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये ना बाकीचे सगळे साहित्य म्हणजे इथं मी ओला कांदा येतो, कांद्याची पात, त्याचं ती पात घेतलेली आहे, ती टाकते। ती पण ह्या कांद्याबरोबर छान परतून घ्यायची आपल्याला व्यवस्थित अशी। बघा आता कांद्याची पात आणि कांदा छान झालेला आहे। आता आपल्याला बाकीचे त्याच्यात लागणारे सगळे साहित्य टाकून घ्यायचे। तर बघू शकता सगळ्यात अगोदर मी काय करते, त्याच्यामध्ये इथं मी जवळजवळ 3 टॅमॅटो बारीक चिरून त्याची पेस्ट करून घेतली, ते टाकणार आहे ह्याच्यावर। आणि आता छान परतून घेऊया ते सुद्धा। ही अशा पद्धतीने तुम्ही एकदा भाजी करून बघा मैसूर डोश्याची, म्हणजे इतकी छान बनती ना, तुम्ही माझी गॅरंटी तुम्ही बाहेर डोसा खायला जाणार नाही, इतकी सुंदर ही भाजी बनती। आणि बघा हे परतून झालेलं आहे। आता आपल्याला त्याच्यामध्ये मसाले ॲड करायचे। तर सगळ्यात अगोदर मी अर्धा चमचा हळद टाकली। आता ह्याच्यामध्ये आपल्याला तिखट टाकायचे। मी जवळजवळ इथं 1 चमचा आणि अजून अर्धा चमचा, 1.5 चमचा तिखट टाकले। तुमची भाजीची क्वांटिटी किती आहे त्यानुसार तुम्ही त्याच्यामध्ये तिखट टाकू शकता। आणि आता ह्याच्यात मी पावभाजी मसाला टाकणार आहे 2 चमचे। पावभाजी मसाल्याने त्या मैसूर डोश्याची जी भाजी असते तिला खूप छान टेस्ट येते, बघू शकता। आता हे व्यवस्थित सगळे ड्राय मसाले आपण जे त्यात टाकलेत ते व्यवस्थित त्याच्याबरोबर परतून घेऊया। आता हे परतून झालेलं आहे। आता आपल्याला काय करायचे बघू शकता, झालेलं आहे व्यवस्थित। तुम्हाला मी दाखवलेले व्हिडिओ आवडतात का नक्की मला कमेंट करून सांगा, म्हणजे मला सुद्धा समजेल की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात आणि अजून कशा पद्धतीने व्हिडिओ बघायला आवडतील ते सुद्धा मला कमेंट करून सांगत जा। आता आपल्याला ही भाजी आहे ना छान मॅशरच्या साहाय्याने अशी मॅश करून घ्यायची, म्हणजे ती एकजीव होईल व्यवस्थित अशा पद्धतीने। अजून तुमच्याकडे कोणत्या वेगवेगळ्या व्हिडिओ असतील तर मला नक्की शेअर करा, म्हणजे मी ते नक्की दाखवायचा प्रयत्न करेल। बघू शकता इथं आता आपण मॅश करून झालेला आहे। आता मी इथं 2 उकडलेले बटाटे, तुम्हाला किती घ्यायचे त्या हिशोबाने तुम्ही ह्याच्यामध्ये बटाटा ॲड करू शकता। आता हा बटाटासुद्धा मसाल्याबरोबर छान परतून घेऊया। छान मिक्स झाला पाहिजे मसाला त्याच्यामध्ये। आणि ही भाजी आहे ना अशी लपथबीत असती, डोशाबरोबर खायला खूप छान लागती। बघा अशा पद्धतीने झालेला आहे। आता त्याच्याबरोबर कोथिंबीर भरपूर टाकून घेऊया, ते पण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। पावभाजीसारखीच भाजी असती ही मैसूर डोश्याची, पण टेस्ट खूप छान असते तिची आणि डोशाबरोबर 1 नंबर लागते। बघा आता हे सर्व मिक्स करून घेऊया। आणि आता तुम्हाला ह्याच्यामध्ये किती पाणी पाहिजे त्यानुसार तुम्हाला ह्याच्यामध्ये पाणी ॲड करायचे। हा बटाटा मिक्स झाला मसाल्यामध्ये की आपल्याला ह्याच्यात पाणी ॲड करायचे आणि थोडीशी लपथबीतच करायची ही भाजी, तर ती डोशाबरोबर खाताना खूप छान टेस्ट येते। बघू शकता अशा पद्धतीने मी त्याच्यामध्ये पाणी ॲड केले। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आपल्याला ह्याच्यात अजून पाणी लागणार आहे, कारण की जेवढं तुम्ही पाणी टाकाल ना, कारण की शिजल्यानंतर परत ते पाणी बटाटा असल्यामुळे तो शोषून घेतो
आणि त्यामुळे थोडंसं लपथबीत पाहिजे, त्यामुळे थोडं पाणी अजून आपल्याला ॲड करावं लागणार आहे. बघू शकता अशा पद्धतीने त्याला मिक्स करते. आता चवीनुसार आपल्याला त्याच्यामध्ये मीठ ॲड करायचे. मीठ ॲड करून झालेलं आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. अजून थोडंसं पाणी टाकून आपल्याला ही भाजी होऊन द्यायची. आता पूर्ण झाल्यातच जमा आहे भाजी. आता आपल्याला ही एक बारीक गॅस करून 2 ते 3 मिनटं झाकण लावून ही भाजी शिजून द्यायची आहे. बघू शकता अशा पद्धतीने आपली म्हैसूर डोशाची भाजी तयार झालेली आहे. आता आपण तोपर्यंत डोसा तयार करून घेऊया. डोसा ऑलरेडी माझ्याकडे पीठ तयार आहे. आता ह्याच्याबरोबर खाण्यासाठी मी इथे एक डोसा तयार करून घेते. बघू शकता माझ्याकडे पीठ आहे डोशाचं. व्यवस्थित तव्यावर मी पाणी मारून घेतले आणि आता आपल्याला डोसा कुरकुरीत असा ह्याच्याबरोबर म्हैसूर डोसा तयार करून घ्यायचा आहे. बघू शकता कुठे काही ठिकाणी म्हैसूर डोसा म्हटलं की ह्या डोशावरच भाजी ॲड केली जाते, पण अशी सेपरेट भाजीसुद्धा काही ठिकाणी भेटते. तर तुम्ही अशा पद्धतीची नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला खूप आवडेल. बघा आता आपण हा डोसा अशा पद्धतीने तव्यावर पसरवलेला आहे. आता आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं सर्वीकडनं तेल टाकून घ्यायचं आहे. तुम्हाला बटरचा वापर करायचा असेल तर तुम्ही बटरसुद्धा टाकू शकता. आता इथं मी तेल सर्व ठिकाणी टाकून देते, म्हणजे आपला डोसासुद्धा छान कुरकुरीत खालून होऊ शकतो. बघू शकता. आणि ह्याच्यामध्ये ना ह्या आता डोश्यावर आपल्याला मसाला टाकायचा आहे, म्हणजे आपला हा जो पेपर तयार होईल ना छान मसाल्याची त्याला टेस्ट येईल. बघू शकता अशा पद्धतीने त्याच्यावर मसाला ॲड करायचा आहे. आणि आपण जो हिरवा कांद्याची पात चिरून ठेवली ना ती ह्याच्यावर थोडीशी अशी पसरवायची, म्हणजे एकदम बाहेर जसा डोसा भेटतो तशा पद्धती हा डोसा आणि भाजी म्हैसूर डोसा तयार होतो. बघू शकता. आता मी हिरव्या कांद्याची पात सगळीकडे पसरवून घेणार आहे. अशा पद्धतीने थोडीशी सगळीकडे स्प्रिंकल करायची. बघा आपली इथं कांद्याची पात टाकून झालेली आहे. आता उलटण्याच्या साहाय्याने थोडीशी दाबून घेऊया, म्हणजे त्या मसाल्यामध्ये आणि तेलामध्ये ती अशी दबून जाते, वर येत नाही किंवा चिपकून जाते त्या डोशाला. बघा आता आपला कुरकुरीत असा डोसा जसा लारीवर भेटतो तशा पद्धतीने इथं आपला डोसा तयार झालेला आहे. आहा, त्याला काय जबरदस्त कलर आला आहे, कसला कुरकुरीत दिसतोय ना. आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आणि आपण आत्ता मगाशी जी भाजी केली होती म्हैसूर डोशाची ती ठेवूया. बघू शकता इथं म्हैसूर डोसा आपण सर्व केलेला आहे. त्याच्याबरोबर सांबर, याच्या अगोदर मी सांबर चटणीची व्हिडिओ ऑलरेडी टाकलेले आहेत माझ्या चॅनेलवर. आता इथं आपलं पूर्ण ताट तयार झालेले. एक नंबर, जसं लारीवर भेटती तसा कुरकुरीत म्हैसूर डोसा इथं तयार झालेला आहे. कशी वाटली रेसिपी? आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक. मी दाखवलेल्या म्हैसूर डोशाच्या भाजीची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्ही अजून माझे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.